छोट्याशा फॅमिली ट्रिपचा प्लॅन झाला की सगळ्यात आधी सुरू होते ती म्हणजे बॅकपॅकिंग. आणि मग डोक्यामध्ये एकच विचार असतो की आता काय काय न्यायचं. ट्रिप छोटी असो किंवा मोठी, आपल्याला वाटतं हे पण लागू शकतं, ते पण लागू शकतं, आणि मग काय बॅग भरतच जाते. आज सकाळपासून घरातली कामं आवरता ज्या ज्या गोष्टी ह्या ट्रिपसाठी लागणार आहेत ना, तर त्या सगळ्या मी एका ठिकाणी गोळा करून ठेवल्या. तब्बल 1 वर्षानंतर ही बॅग मी बाहेर काढलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा क्रिसमसमध्ये हिला बाहेर काढलं होतं आणि आत्ता सुद्धा. बॅगला बाहेरून आतून स्वच्छ असा पुसून घेतला आणि त्यानंतर कपड्यांच्या छोट्या घड्या घालून बॅग पॅकिंगला सुरुवात केली. आपल्याबरोबर जर मुलं असतील तर त्यांचे कपडे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावेच लागतात. त्यांचेच काय, आपण सुद्धा आपले 1-2 दिवसाचे कपडे हे एक्स्ट्राच घेतो. कधी लागतील काही सांगता येतच नाही. त्यापेक्षा बॅगमध्ये असलेले कधीही बरे. वन साईड जी होती तर ती मुलांच्याच कपड्यांनी भरून गेली आणि दुसरी मात्र माझ्या आणि अहोंच्या कपड्यांनी. आता साड्या घेऊन चालली म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चालली असेल. नक्कीच देवदर्शनासाठीच चाललेलो आहोत. कुठे चाललं तर ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच कळेल. कपडे तर भरपूर घेतले, पण कॉस्मेटिक्सला विसरून तर अजिबात चालणार नाही. तर इथे फेस वॉश, क्रीम, सनस्क्रीन, लिप बाम, लिपस्टिक असू द्या किंवा क्लचेस, तर जेवढ्या जेवढ्या गोष्टी मला लागणार होत्या ना, तर त्या सगळ्या मी ह्या पर्समध्ये भरून घेतल्या. पुन्हा म्हटलं नको माझी पर्स खराब होईल, म्हणून पुन्हा पाउचेसमध्ये त्याला ट्रान्सफर करून घेतला. रात्रीचे 11:30 वाजता मी ही बॅग पॅकिंग करायला सुरुवात केली होती. 1 तासामध्ये माझी बॅग पॅक झाली. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय.